Hello guys, today we learn control structure in Python. आता पायथॉनमध्ये कंट्रोल स्ट्रक्चर कोणतं आहे म्हणजे कंट्रोल स्टेटमेंट कोणते ते बघायचे आहेत आपल्याला. तर प्रत्येक लँग्वेजमध्ये कंट्रोल स्ट्रक्चर किंवा कंट्रोल स्टेटमेंट असतात की त्याच्यानुसार आपल्याला डिसिजन घेणे किंवा काही स्टेटमेंट रिपीटेड करणे म्हणजे लूपिंग स्टेटमेंट आणि डिसिजन स्टेटमेंट हे दोन्ही स्टेटमेंट आपल्याला या कंट्रोल स्टेटमेंटमध्ये बघायला भेटतात. त्याला आपण कंट्रोल स्ट्रक्चर म्हटले. तर आपण वन बाय वन बघूया की या ठिकाणी कंट्रोल स्ट्रक्चर कोणत्या पार्टमध्ये डिवाइड होतात. आता कंट्रोल स्ट्रक्चर या ठिकाणी मेनली 2 पार्ट्समध्ये डिवाइड झाले. तर फर्स्ट पार्ट डिसिजन स्टेटमेंट आणि दुसरा जो येतो लूपिंग स्टेटमेंट. तर याला आपण स्ट्रक्चरसुद्धा म्हणू शकतो, डिसिजन स्ट्रक्चर आणि लूपिंग स्ट्रक्चर. तर डिसिजन स्ट्रक्चर किंवा डिसिजन स्टेटमेंट कॅन बी डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. आता याच्यानंतर पुन्हा त्याचे 3 पार्ट पडलेत, इफ एल्स आणि त्याच्यानंतर पायथॉनमध्ये एक नवीन स्टेटमेंट जे आलेलं आहे त्याला म्हणतो इफ एलिफ एल्स. तर असं हे नवीन स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर लूपिंग स्टेटमेंटमध्ये बघितलं तर लूपिंग स्ट्रक्चर किंवा लूपिंग स्टेटमेंटमध्ये 2 पार्ट आहेत, एक फॉर लूप आणि दुसरा व्हाईल लूप. तर चला आपण बघूया की वन बाय वन या ठिकाणी कंट्रोल स्ट्रक्चर कसं आहे पायथॉनमध्ये ते. त्यात सुरुवातीला बघूया आपण या ठिकाणी डिसिजन स्टेटमेंट म्हणजे डिसिजन स्ट्रक्चर. तर सुरुवातीला आपण बघूया की या ठिकाणी इफ स्टेटमेंट. आता तुम्हाला माहिती आहे की इफ स्टेटमेंट आपला डिसिजन घेण्यासाठी प्रोग्रामिंगमध्ये आवश्यकता पडत असते. तर या ठिकाणी याचा सिंटॅक्स दिलेला आहे, इफ टेक्स्ट एक्सप्रेशन कोलन स्टेटमेंट और नंबर ऑफ स्टेटमेंट. आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लँग्वेजमध्ये वेगवेगळे ब्लॉक्स क्रिएट केले जातात. आता या ठिकाणी सुद्धा ब्लॉक क्रिएट केला आहे, इफ टेस्ट त्याच्यानंतर एक्सप्रेशन त्याच्यानंतर कोलन त्याच्यानंतर तुमचा ब्लॉक स्टार्ट झाला आहे. म्हणजे या ठिकाणी जर मी स्पेस आहे त्याला म्हणतो आपण इंडेशन. तर या ठिकाणी हा जो स्पेस आहे हा स्पेस काय सांगतो की तुमचा ब्लॉक या ठिकाणी स्टार्ट झाला. आणि जर अनइंडेशन म्हणलं तर जर या ठिकाणी स्पेस जर कमी झाला तर तुमचा ब्लॉक त्या ठिकाणी क्लोज झाला असं कन्सिडर केलं जातं पायथॉनमध्ये. तर या ठिकाणी कोलन म्हणजे प्रत्येक इफ स्टेटमेंटनंतर किंवा इफ एल्स स्टेटमेंटनंतर ज्या ज्या ठिकाणी आपण कंडिशन देतो तर त्या ठिकाणी आपल्याला कोलन देण्याची आवश्यकता आहे. कारण आपण सी आणि C++ दुसऱ्या लँग्वेजमध्ये बघितलेलं आहे की या ठिकाणी जर आपण इफ कंडिशन घेतो त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सेमी कोलन किंवा कोलन यूज केलं जात नाही. पण पायथॉनमध्ये ज्या ज्या ठिकाणी लूप किंवा डिसिजन स्टेटमेंट यूज केले जातात त्या ठिकाणी ते प्रत्येक स्टेटमेंट हे कोलननी टर्मिनेट केलं. जसं या ठिकाणी मी सिंटॅक्समध्ये दाखवले की इफ टेस्ट एक्सप्रेशन कोलन त्याच्यानंतर स्टेटमेंट. तर हा सिंटॅक्स आहे. त्याच्यानंतर मित्रांनो त्याचा मी इकडे या ठिकाणी फ्लो चार्ट दाखवला आहे. तर या फ्लो चार्टमध्ये दाखवलं सरळ सरळ आहे की जर एंट्री पॉईंटवरून आली तर या ठिकाणानंतर टेस्ट एक्सप्रेशन त्याच्यानंतर फॉल्स जर झाली कंडिशन तर डायरेक्टली तुमचं लूप जो आहे तो जी डिसिजन आहे ते डायरेक्ट टर्मिनेट केलं जाईल. जर या ठिकाणी जर कंडिशन ट्रू असेल तर मग त्याच्या अंडरमध्ये जे काय स्टेटमेंट आहे त्याला म्हणतो आपण बॉडी ऑफ इफ. तर बॉडी ऑफ एक्झिक्यूट होईल. जर या ठिकाणी कंडिशन जर ती फॉल्स झाली इफची तर डायरेक्टली तुमचं जे काही स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट होणार नाही आणि तुमचा जो कंट्रोल आहे तो डायरेक्ट त्या इफ ब्लॉकच्या बाहेर होईल. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी इफ जो स्टेटमेंट आहे असं वर्क होतं. त्याच्यानंतर याचं एक्झाम्पल बघूया आपण. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी इंटरप्रिटर प्रॉम्प्टवरती या ठिकाणी जे 3 टाइम्स ग्रेटर दॅन सिम्बॉल दिसत होतो तो आपला पायथॉनचा इंटरप्रिटर प्रॉम्प्ट आहे म्हणजे त्याला म्हणतो इंटरॅक्टिव्ह मोड. तर इंटरॅक्टिव्ह मोडवरती मी एक प्रोग्राम केलेला आहे या ठिकाणी की मी एक नम इक्वल टू 7. मित्रांनो या ठिकाणी एक नम नावाचं व्हेरिएबल डिफाईन केलं आणि त्याला व्हॅल्यू 7 असाइन केली. त्याच्यानंतर मी इफ कंडिशनमध्ये चेक करते इफ नम इज ग्रेटर दॅन 0 कोलन नम इज ग्रेटर दॅन 0 7. तर मग या ठिकाणी काय होईल की ऑब्वियसली 7 ही व्हॅल्यू 0पेक्षा मोठी आहे. तर प्रिंट नम इज पॉझिटिव्ह नंबर. तसं मग या ठिकाणी आउटपुट हे ब्ल्यू कलरमध्ये बघायला भेटतं 7 इज अ पॉझिटिव्ह नंबर. मित्रांनो पायथॉन इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये किंवा स्क्रिप्टिंग मोडमध्ये दोन्ही मोडमध्ये आपल्याला या ठिकाणी स्टेटमेंट जे आहेत ते वेगवेगळ्या कलर्समध्ये बघायला भेटतात. जे काही प्रिंट स्टेटमेंट असेल किंवा डिसिजन स्टेटमेंट असतील किंवा मग स्ट्रिंग असेल तर ही सगळे वेगवेगळ्या कलर्समध्ये बघायला भेटते. तर अशा प्रकारे या ठिकाणी आउटपुट हे ब्ल्यू कलरमध्ये आलेलं आहे. तर हे एक पायथॉन इंटरप्रिटरचे प्रॉम्प्ट आहे ते फार इंटरॅक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे आपल्याला खूप याच्यामध्ये प्रोग्रामिंग करायला खूप इंटरेस्ट येणार आहे. कारण अदर प्रोग्रामिंग लँग्वेजसारखं एकच फॉन्ट किंवा एकच कलरमध्ये या ठिकाणी
टेक्स्ट नाही आहे तर या ठिकाणी वेगवेगळ्या कलर्समध्ये वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आपल्याला फॉन्ट घेता येतो. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट स्टेटमेंट बघूया आपण, इफ एल्स स्टेटमेंट. तर हे सुद्धा सेम तसंच आहे. या ठिकाणी फक्त आपण इफच्या नंतर एल्स ॲड केले. जर इफमधला जर ब्लॉक हा एक्झिक्यूट झाला नाही तर एल्स म्हणजे पर्यायी काही ब्लॉक ऑफ स्टेटमेंट आपल्याला एक्झिक्यूट करायचे असतील तर त्यावेळेस आपण एल्स यूज करणार आहोत. तर या ठिकाणी सुद्धा फ्लो चार्टमध्ये दाखवले मी, इफ टेस्ट एक्सप्रेशन कोलन त्याच्यानंतर बॉडी ऑफ इफ, एल्सला सुद्धा कोलन द्यावं लागतं या ठिकाणी, एल्स कोलन त्याच्यानंतर बॉडी ऑफ एल्स. म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ आता फ्लो चार्टमध्ये आपण बघूया की टेस्ट एक्सप्रेशन जर या ठिकाणी जर ती टेस्ट ट्रू झाली म्हणजे जे काय कंडिशन आहे जर कंडिशन ट्रू झाली तर या ठिकाणी बॉडी ऑफ इफचे स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. जर या ठिकाणी जर मग टेस्ट जर फॉल्स झाली तर डायरेक्टली एल्समध्ये जे काही स्टेटमेंट असतील तर ते एक्झिक्यूट होतील आणि त्याच्यानंतर तुमचा जो कंट्रोल आहे तो नेक्स्ट स्टेटमेंटवरती जंप होईल. तर अशा ठिकाणी मग या ठिकाणी आपल्याला दोन स्टेटमेंट एक्झिक्यूट करता येतात. जर कंडिशनच्या अंडरमध्ये स्टेटमेंट घेता येते आणि कंडिशन जर फॉल्स झाली तर त्याच्या अंडरमध्ये काही स्टेटमेंट घेता येतात. म्हणून या ठिकाणी आपल्या पर्यायी इफ नंतर इफ एल्स हे स्टेटमेंट आपण या ठिकाणी यूज केले. आता याचं एक्झाम्पल बघूया सरळ. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी सेम एक्झाम्पल घेते, याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केले. नम इक्वल टू -7 इफ नम इज ग्रेटर दॅन 7 कोलन. आता या ठिकाणी आपण कंडिशनमध्ये चेक करतो आहे की नम जी व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे ती 0पेक्षा मोठी आहे का. ठीक आहे, तर नसे असेल तर या ठिकाणी काय प्रिंट व्हायला पाहिजे, प्रिंट नम इज अ पॉझिटिव्ह नंबर. तर हे असेल तर मग या ठिकाणी तो पॉझिटिव्ह नंबर प्रिंट व्हायला पाहिजे. नाही तर मग एल्समध्ये काय, प्रिंट नम इज अ निगेटिव्ह नंबर. मग ऑब्वियसली या ठिकाणी नमची व्हॅल्यू ही -7 आहे आणि -7 ही 0पेक्षा लहान आहे. त्याच्यामुळे ऑब्वियसली या ठिकाणी काय होईल, एल्समधलं स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल आणि या ठिकाणी प्रिंट होईल -7 इज अ निगेटिव्ह नंबर. तर अशा प्रकारे या ठिकाणी इफ एल्सचा आपण यूज केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डिसिजन स्टेटमेंट आपण बघूया कोणते येते. या ठिकाणी इफ, एलिफ आणि एल्स. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे स्टेटमेंट आपल्याला यूज करता येते. तर या ठिकाणी जर मल्टिपल कंडिशन्स आपल्याला घ्यायचे असतील, एकापेक्षा जास्त कंडिशन, जसं की या ठिकाणी आपण जनरली सी आणि C++मध्ये आपण घेतो की इफ त्याच्या एल्समध्ये पुन्हा इफ, पुन्हा त्याच्या एल्समध्ये इफ, म्हणजे अशा प्रकारे नेस्टेड म्हणतो आपण, नेस्टेड इफ एल्स. त्या टाईपमध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर या ठिकाणी एलिफ हा जो कन्सेप्ट आहे हा पायथॉनमध्ये नवीन कीवर्ड आलेला आहे. तर या ठिकाणी तसं मल्टिपल कंडिशन चेक करण्यासाठी आपण इफ एलिफचा एल्सचा यूज करत असतो. तर या ठिकाणी सिंटॅक्स दिलेला आहे की इफ टेस्ट एक्सप्रेशन कोलन, म्हणजे या ठिकाणी सुरुवातीलाच एंट्रीलाच काय करणार आहे की मी इफमध्ये कंडिशन चेक करणार आहे. त्याच्यानंतर बॉडी ऑफ इफ, या ठिकाणी बॉडी ऑफ इफ म्हणजे जर ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर बॉडी ऑफ इफमधले स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. जर नाही झाली तर मग कंट्रोल पुन्हा नेक्स्ट स्टेटमेंटवर येतील. या ठिकाणी एलिफ दिले आपण, तर एलिफमध्ये पुन्हा दुसरी कंडिशन असणार टेस्ट एक्सप्रेशन कोलन. तर टेस्ट एक्सप्रेशन कोलन त्याच्यानंतर ही जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर बॉडी ऑफ एलिफचे स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. पुन्हा जर या ठिकाणी ही जर कंडिशन फॉल झाली तर कंट्रोल डायरेक्ट एल्सवरती येईल, त्याला म्हणतो आपण डिफॉल्ट स्टेटमेंट. तर एल्सवरती जे काही डिफॉल्ट स्टेटमेंट असतील तर ते एक्झिक्यूट केले जातील. जसं की या ठिकाणी आपण या फ्लो चार्टमध्ये बघूया की या ठिकाणी एंट्री पॉईंटला टेस्ट एक्सप्रेशन ऑफ इफ या ठिकाणी कंडिशन चेक होईल. कंडिशन जर ट्रू झाली तर या ठिकाणी ट्रू झाली असेल तर मग या ठिकाणी बॉडी ऑफ इफ एक्झिक्यूट होईल. जर कंडिशन फॉल्स झाली तर नेक्स्ट टेस्ट एक्सप्रेशन त्याला म्हणतो आपण एलिफवरती तो कंट्रोल जंप होईल. पुन्हा इथे कंडिशन चेक केली जाईल. कंडिशन जर ट्रू असेल तर बॉडी ऑफ एलिफमधले स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर डायरेक्टली मग बॉडी ऑफ एल्समधले स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे जे नेस्टेड इफ एल्स आहे यालाच आपण इफ एलिफ एल्स म्हणतो. अशा प्रकारे की या ठिकाणी आपल्याला कंडिशन्स, मल्टिपल कंडिशन्स याच्यामध्ये आपल्याला एक्झिक्यूट करता येतात. त्याचं एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी एक्झाम्पल मी दाखवले की फॉर एक्झाम्पल सेम एक्झाम्पल घेतले. या ठिकाणी इफ नम इक्वल टू 7 म्हणजे एक व्हेरिएबल घेतले, त्याला मी 7 इंटिजर नंबर अलोकेट केला आहे. त्याच्यानंतर इफमध्ये मी चेक करतो आहे की नम इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे नमची व्हॅल्यू ही 0पेक्षा ग्रेटर दॅन आहे का. ऑब्वियसली असेल तर या ठिकाणी पॉझिटिव्ह नंबर म्हणून आउटपुट प्रिंट होईल, किंवा
एलिफमध्ये मग मी काय केले की नम इक्वल टू 0 म्हणजे दुसरी कंडिशन दिली. जर नमची व्हॅल्यू ही 0 असेल तर मग या ठिकाणी प्रिंटमध्ये काय प्रिंट व्हायला पाहिजे, नमची व्हॅल्यू 0 प्रिंट व्हायला पाहिजे. म्हणजे दोन्ही कंडिशनमध्ये जर नमची व्हॅल्यू बसत नसेल तर एल्समध्ये मग आपण डायरेक्ट दिलं आहे की नंबर इज अ निगेटिव्ह. म्हणजे ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय नाही झाल्या तर डिफॉल्ट स्टेटमेंट एल्समध्ये आपण दिलेलं आहे नम इज अ निगेटिव्ह. तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला कोलन देणं आवश्यक आहे. इफलासुद्धा, एलिफलासुद्धा आणि एल्सलासुद्धा या ठिकाणी आपल्याला कोलन देणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक ठिकाणी डिसिजन स्टेटमेंटला कोलन दिल्याशिवाय स्टेटमेंट हे टर्मिनेट होत नाहीत. तर या ठिकाणी मित्रांनो आउटपुट आले 7 इज अ पॉझिटिव्ह नंबर. म्हणजे या ठिकाणी जो आपण 7 दिला होता नमची व्हॅल्यू तर तो ऑब्वियसली फर्स्ट कंडिशनमध्ये सॅटिस्फाय झालेला आहे. त्याच्यानंतर बघूया आपण आता नेक्स्ट स्टेटमेंट कोणतं येते. तर या ठिकाणी डिसिजन स्टेटमेंटमध्ये आपण म्हणतो नेस्टेड इफ एल्स. म्हणजे हा कन्सेप्ट तुम्हाला माहितीच आहे की नेस्टेड इफ एल्समध्ये या ठिकाणी इफ स्टेटमेंट, इफ टेस्ट एक्सप्रेशन कोलन बॉडी ऑफ इफ. तर या इफमध्ये मी पुन्हा दुसरं नवीन इफ इन्सर्ट केलं आहे, इफ टेस्ट एक्सप्रेशन बॉडी ऑफ इफ. मग या इफचं च्या खाली पुन्हा एल्स दिलेले आणि एल्समध्ये मग बॉडी ऑफ एल्स म्हटलं आणि वरचा जो टॉपचा सगळ्या वरचा आहे इफ तर त्याच्या एल्समध्ये पुन्हा मग बॉडी ऑफ एल्स दिले. म्हणजे या ठिकाणी आपल्याला नेस्टेड इफ एल्स म्हणता येईल या ठिकाणी की इफमध्ये पुन्हा इफ आणि मग त्या इफच्या एल्समध्ये पुन्हा एल्स अशा प्रकारे त्याला आपण म्हणतो नेस्टेड इफ एल्स म्हणतो. तर याचं एक बेस्ट एक्झाम्पल या ठिकाणी मी दिलेलं आहे की नम इक्वल टू फ्लोट इनपुट इंटर अ नंबर. आता ही जी स्क्रिप्ट आहे तर ही स्क्रिप्ट ॲक्च्युली मी म्हणजे स्क्रिप्ट मोडवर केलेली आहे, इंटरप्रिटर मोडवरती न करता मी स्क्रिप्ट मोडवरती केली आहे. तर या ठिकाणी व्हेरिएबल डिफाईन केले नम इक्वल टू फ्लोट इनपुट इंटर अ नंबर. आता या ठिकाणी मी फ्लोट का घेतलं आहे, कारण फ्लोट याच्यासाठी घेतलं आहे की हे जे स्टेटमेंट आहे या ठिकाणी इनपुट हे इनपुट स्टेटमेंट आहे, आउटपुट स्टेटमेंट हे प्रिंट आहे आणि इनपुट स्टेटमेंट हे इनपुट आहे. तर या ठिकाणी ज्यावेळेस इनपुट व्हॅल्यू ॲक्सेप्ट होती तर ती ॲज अ काय होती स्ट्रिंग म्हणून कन्सिडर केले जाते. मग फ्लोट काय करतं की त्याला फ्लोट व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करतं. फ्लोट या ठिकाणी यूज करू शकता किंवा INT इंट यूज करू शकता. तर मग जी युजरने जी व्हॅल्यू टाकलेली आहे ती व्हॅल्यू ॲज अ कन्सिडर काय केली जाते स्ट्रिंग. मग फ्लोट काय करणार त्याला फ्लोटमध्ये कन्वर्जन करणार आणि ती व्हॅल्यू मग नम व्हेरिएबलला इनिशियलाइज केली जाईल किंवा असाइन केली जाईल. तर या ठिकाणी मी इफ नम ग्रेटर दॅन 0, इफ नम ग्रेटर दॅन इक्वल टू 0. तर या ठिकाणी पहिली कंडिशन दिली की नंबरची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन असेल किंवा 0 असेल. तर मग पुन्हा दुसरी कंडिशन दिली इफ नम इक्वल टू 0. म्हणजे त्याच्यामध्ये मी पुन्हा चेक करते की नंबर हा 0पेक्षा ग्रेटर आहे का 0 आहे. मग पुन्हा मी स्ट्रिक्टली चेक करते की नंबरची व्हॅल्यू 0च आहे का. तर या ठिकाणी जर 0च असेल तर प्रिंटमध्ये काय डिस्प्ले होणार, प्रिंट होणार की नमची व्हॅल्यू 0 प्रिंट होणार. नाही तर काय होणार एल्स द नंबर इज पॉझिटिव्ह, नंबर इज पॉझिटिव्ह. आणि याच्या एल्समध्ये जो टॉपचा आपण इफ दिलेला आहे त्याच्या एल्समध्ये मग मी डायरेक्ट काय दिले की नंबर इज अ निगेटिव्ह. कारण इथं सरळ सरळ कंडिशन काय असणार नंबर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजे तो ग्रेटरसुद्धा नाही आहे आणि इक्वलसुद्धा 0 नाही. म्हणजे ऑब्वियसली तो काय असणार आहे निगेटिव्ह नंबर असणार आहे. मग या ठिकाणी मी आउटपुट तुम्हाला दाखवलं आहे की मित्रांनो की पहिल्यांदा जर मी इंटर व्हॅल्यू केली 5 तर या ठिकाणी तो पॉझिटिव्ह आउटपुट देतो. जर मी इंटर व्हॅल्यू -7 केली तर तो निगेटिव्ह व्हॅल्यू रिटर्न करतो. आणि जर मी या ठिकाणी 0 व्हॅल्यू एंटर केली तर तो आउटपुट काय 0 देतो. तर अशा प्रकारे हे डिसिजन स्टेटमेंट आपल्याला पायथॉनमध्ये यूज करता येतात. त्याच्यामध्ये बरेचसे काही स्टेटमेंट आपल्याला नवीन आहेत. त्याच्यानंतर मी नेक्स्ट बघूया आपण लूपिंग स्टेटमेंट. पायथॉनमध्ये लूपिंग स्टेटमेंट. आता तुम्हाला लूपिंग स्टेटमेंट माहीत आहे की आपल्याला कशाला यूज करायचे, म्हणजे की एखादी स्टेटमेंट मल्टिपल टाइम्स जर आपल्याला रिपीट करायचे असतील तर त्यावेळेस आपण लूपिंग स्टेटमेंट यूज करतो. तर या ठिकाणी लूपिंग स्टेटमेंटमध्ये फॉर व्हॅल इन सिक्वेन्स बॉडी ऑफ 4. तर हे एक सिंटॅक्स आहे. तर सिंटॅक्समध्ये काय, तर सिंटॅक्समध्ये दिलेलं आहे की फॉर व्हॅल एक व्हेरिएबल नेम आहे, इन हा कीवर्ड आहे, सिक्वेन्स बॉडी ऑफ 4. आता या ठिकाणी काय केलं जातं की हा जो फॉर लूप आहे तर या ठिकाणी फॉर लूपसुद्धा टर्मिनेट जो झाला आहे तो तुमच्या कोलनने झालेला आहे. या ठिकाणी व्हॅल एक व्हेरिएबल आहे, तुम्ही कोणतं यूज करू शकता. या ठिकाणी मी सांगितलं की पायथॉनमध्ये आपल्याला डायनॅमिकली व्हेरिएबल डिफाईन करायची आवश्यकता असते, तुम्ही प्री डिफाईन करण्याची काही आवश्यकता नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी व्हॅल नावाचं व्हेरिएबल आपण डिफाईन केलं. त्याच्यानंतर इन कीवर्ड, त्याच्यानंतर सिक्वेन्स. आता सिक्वेन्स काय या ठिकाणी की तुम्ही जे सिक्वेन्स देणार आहात
आता हा सिक्वेन्स कन्सेप्ट आपण बघितला आहे की सिक्वेन्स म्हणजे या ठिकाणी सिरीज ऑफ नंबर. मग आता ही सिरीज कशी असू शकते, इवन असू शकतो, ऑड असू शकते किंवा रँडमली असू शकते. तर या सिरीज ऑफ नंबरला आपण सिक्वेन्स म्हणले. मग आता हा जो व्हॅल आहे हा व्हेरिएबल, तर हा काय चेक करणार, हा व्हॅल्यू त्या सिक्वेन्समध्ये आहे की नाही चेक करणार तितके वेळेस, म्हणजे त्या व्हेरिएबलला ती व्हॅल्यू अलोकेट केली जाईल. या ठिकाणी बॉडी ऑफ फॉर लूप. तर या ठिकाणी मी फ्लो चार्टमध्ये दाखवतो. फॉर इच ॲटम इन सिक्वेन्स, म्हणजे आता ॲटममधला प्रत्येक सिक्वेन्स आपल्याला घ्यायचा असेल तर या ठिकाणी एंट्री पॉईंट आहे. एंट्री पॉईंटमधून काय होणार की लास्ट ॲटम, म्हणजे जोपर्यंत त्या व्हेरिएबलला सिक्वेन्समधला लास्ट ॲटम फाइंड आउट होत नाही तोपर्यंत हा लूप कंटिन्यू काय होणार, लूप कंटिन्यू स्टार्ट राहणार. ज्यावेळेस मग त्याला लास्ट व्हॅल्यू फाइंड आउट नाही होणार, म्हणजे शेवटची व्हॅल्यू फाइंड आउट झाली त्याच्यानंतर दुसरी नेक्स्ट व्हॅल्यू नाही ना, तर त्या वेळेस ॲटोमॅटिकली तुमचा फॉर लूप काय टर्मिनेट केला जाईल. का केला जाईल, कारण त्याला शेवटची व्हॅल्यू भेटणार नाही, म्हणजे त्या ठिकाणी कंडिशन ऑब्वियसली फॉल्स होणार आहे. जसं की आपण सी आणि C++ मध्ये बघितले की त्या ठिकाणी कंडिशन फॉल्स झाल्यानंतर तुमचा लूप ॲटोमॅटिकली टर्मिनेट केला जातो. पण इथे तसं नाही आहे. इथे सिक्वेन्समध्ये लास्ट व्हॅल्यू फाइंड आउट झाली, लास्टच्या व्हॅल्यूनंतर दुसरी व्हॅल्यू नल व्हॅल्यू त्याला फाइंड आउट भेटली, तर मग त्यावेळेस तुमचा लूप टर्मिनेट करणार. तर या ठिकाणी फॉर इच ॲटम इन सिक्वेन्स एंट्री पॉईंटला आपण म्हणले या ठिकाणी लास्ट ॲटम रीचड, म्हणजे जोपर्यंत शेवटच्या ॲटमपर्यंत तुमच्या त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जात नाही सिक्वेन्समध्ये तोपर्यंत हा लूप कंटिन्युअली काय राहणार, कंटिन्युअली चालू राहणार. आता या ठिकाणी बॉडी ऑफ फॉर म्हणजे कंटिन्युअली, म्हणजे या ठिकाणी कंडिशन ट्रू झाली, या ठिकाणी मग बॉडी ऑफ फॉर लूपचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. पुन्हा नेक्स्ट सिक्वेन्समधली व्हॅल्यू आली, पुन्हा काय होईल, बॉडी ऑफ फॉर लूपमधले स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील, पुन्हा नेक्स्ट सिक्वेन्समध्ये व्हॅल्यू, असं कुठपर्यंत जाणार, म्हणजे जोपर्यंत लास्ट व्हॅल्यू त्याला भेटत नाही तोपर्यंत कंटिन्युअली हा फॉर लूप चालवणार. आणि सगळ्यात शेवटी मग काय होईल, मग हा लूप तुमचा एक्झिट केला जाईल. त्याच्यानंतर याचं एक्झाम्पल बघूया आपण, की या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये मी दाखवले की एक सिक्वेन्स दाखवली. या ठिकाणी मी एक व्हेरिएबल घेतले नंबर्स इक्वल टू सिक्वेन्स. आता सिक्वेन्स ही आपल्याला जसं की या ठिकाणी आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवलेली, जसं या ठिकाणी आपण ॲरे डिफाईन करतो किंवा मग लिस्ट डिफाईन करतो आपण, तर ही लिस्ट आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी लिस्टमध्ये 6, 5, 3, 8, 4, 2, 5, 4, 11 असे मी नंबर्स दिलेले आहेत. तर या ठिकाणी मी काय करणार आहे की हे जेवढी काही सिक्वेन्स आहे या प्रत्येकांची ॲडिशन करणार आहे. तर या ठिकाणी मी एक व्हेरिएबल डिफाईन केलं आहे सम नावाचा. सम इक्वल टू 0 इनिशियलाइज केलं त्याला 0नी. मित्रांनो पायथॉनमध्ये प्रत्येक व्हेरिएबल डिफाईन केल्यानंतर त्याला व्हॅल्यू असाईन केल्यानंतरच त्या ठिकाणी इनिशियलाइज होईल, म्हणजे प्री डिफाईन या ठिकाणी व्हेरिएबल करण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी नंबर्स नावाची लिस्ट मी जनरेट केली, लिस्टमध्ये काही लिस्ट आयटम्स आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी सम नावाचा व्हेरिएबल डिफाईन केला आहे. तर या ठिकाणी सम नावाचा व्हेरिएबल आपण डिफाईन केला आहे 0. त्याच्यानंतर फॉर व्हॅल. आता व्हॅल म्हणजे एक व्हेरिएबल आहे, तुम्ही काही घेऊ शकता, व्हॅल आय जे के काही घेऊ शकता. फॉर व्हॅल इन नंबर. आता नंबर म्हणजे काय, ही आपली लिस्ट आहे. तर म्हणजे आता काय करणार, तो लिस्टमधले जी प्रत्येक फर्स्ट व्हॅल्यूपासून तर लास्ट व्हॅल्यूपर्यंत ह्या सगळ्या व्हॅल्यू या व्हॅल व्हेरिएबलला काय होतील, अलोकेट होतील. तर सुरुवातीला जी फर्स्ट व्हॅल्यू ही इनिशियलाइज केलेली 1 असणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी मग मी स्टेटमेंट घेतले की म्हणजे आपण याला म्हणतो एक्सप्रेशन सम इक्वल टू सम प्लस व्हॅल. तर आता समची इनिशियल व्हॅल्यू 0 आहे. या ठिकाणी सम इक्वल टू 0 प्लस व्हॅल. व्हॅलला फर्स्ट सिक्वेन्समधली व्हॅल्यू काय असणार आहे 6, म्हणजे 0 + 6 6. तर सममध्ये काय स्टोअर असणार आहे 6 व्हॅल्यू स्टोअर असणार आहे. ठीक आहे, 6 व्हॅल्यू स्टोअर असणार आहे. पुन्हा मग हा तुमचा लूप कंटिन्यू स्टार्ट राहील. त्याच्यानंतर पुन्हा मग सम इक्वल टू सम प्लस व्हॅल. तर या ठिकाणी समची व्हॅल्यू 6 असेल, 6 प्लस त्याच्यानंतर समची व्हॅल्यू 6 आणि व्हॅलला अलोकेट झालेली व्हॅल्यू आहे 5, म्हणजे 6 + 5 11. पुन्हा 11 ही व्हॅल्यू समला अलोकेट झाली. पुन्हा नेक्स्ट कंटिन्यू काय त्याच प्रकारे काय होईल, मग समची व्हॅल्यू आता असणार आहे 11 व्हॅलची व्हॅल्यू असणार 3, 11 + 3 14. इन दिस वे हा लूप कंटिन्यू लास्ट व्हॅल्यूपर्यंत जाणार, म्हणजे लास्ट व्हॅल्यू ज्याला सिक्वेन्स लिस्टमधली फाइंड आउट होईल त्याच्यानंतर हा तुमचा फॉर लूप टर्मिनेट केला जाईल. आणि मग सममध्ये जे काय ॲडिशन झालेली आहे तर ती ॲडिशन आपण या ठिकाणी प्रिंट करणार आहोत. प्रिंट द सम इज सम व्हेरिएबलला मी या ठिकाणी कॉल केलं, तर आउटपुट या ठिकाणी बघायला भेटतं तुम्हाला की द सम इज 48, म्हणजे ह्या
जी सिक्वेन्स आहे किंवा ही जी लिस्ट आहे या लिस्टची जर आपण ॲडिशन केली प्रत्येक नंबरची 6+5+3+8+4+2+5+4+11 तर ॲक्च्युली याची ॲडिशन टोटल 48 होणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा तुमचा फॉर लूप जो आहे तो वर्क होतं. तर या मित्रांनो फॉर लूपमध्ये सगळ्यात महत्त्वाची तुमची या ठिकाणी लिस्ट. तर या ठिकाणी आपण लिस्ट डेटा टाईप यूज करणार आहोत फॉर लूपसाठी. तर लिस्ट डेटा टाईपमध्ये जे काही लिस्ट ऑफ आयटम्स आहे त्याच्यानुसार हा फॉर लूप वर्क करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट बघूया आपण, लूपिंग स्टेटमेंट. तर लूपिंग स्टेटमेंटमध्ये आपल्याला व्हाईल लूप जो आहे तो आपल्यासाठी, आता फॉर लूप झाल्यानंतर आपल्याला व्हाईल लूप आहे. तर व्हाईल लूपसुद्धा सेम वर्किंग फॉर लूपसारखंच आहे, पण या ठिकाणी एक सिक्वेन्स न यूज करता या ठिकाणी आपल्याला टेस्ट एक्सप्रेशन म्हणजे आपल्या या ठिकाणी कंडिशन यूज करायची. तर या ठिकाणी मित्रांनो मी सिंटॅक्स दिलेला आहे, व्हाईल टेस्ट एक्सप्रेशन कोलन बॉडी ऑफ व्हाईल. म्हणजे या ठिकाणी सध्या कोलन आहे, म्हणजे प्रत्येक डिसिजन स्ट्रक्चरमध्ये कंट्रोल स्ट्रक्चरमध्ये डिसिजन स्टेटमेंट असतील किंवा मग लूपिंग स्टेटमेंट असतील, प्रत्येक स्टेटमेंट हे कोलननी टर्मिनेट केले. तर या ठिकाणी व्हाईल टेस्ट एक्सप्रेशन कोलन त्याच्यानंतर बॉडी ऑफ व्हाईल. आता या ठिकाणी मी फ्लो चार्टमध्ये दाखवतो की नेमकं वर्किंग कसं होतं याचं. या ठिकाणी बघा की एंट्री व्हाईल लूप म्हणजे या ठिकाणी एंट्री व्हाईल लूप होणार आहे. या ठिकाणी टेस्ट एक्सप्रेशन म्हणजे या ठिकाणी कंडिशन चेक केली जाईल. व्हाईल लूप काय करणार की त्याची कंडिशन चेक करणार. जर ती कंडिशन ट्रू असेल तर त्याच्यानंतर मग त्याच्या अंडरमध्ये जे काही बॉडी ऑफ व्हाईलचे स्टेटमेंट आहेत ते एक्झिक्यूट केले जातील. पुन्हा मग कंट्रोल पुन्हा तिथेच जाणार टेस्ट एक्सप्रेशनवरती, पुन्हा कंडिशन चेक आहे की नाही, ट्रू आहे की नाही चेक करणार. जर कंडिशन ट्रू असेल तर पुन्हा मग बॉडी ऑफ व्हाईल लूपमध्ये स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. आपलं हे कुठपर्यंत जाणार आहे, जोपर्यंत तुमच्या या ठिकाणी टेस्ट एक्सप्रेशनमधली कंडिशन व्हाईलला जोपर्यंत फॉल्स फाइंड आउट होत नाही तोपर्यंत हे लूपिंग स्टेटमेंट कंटिन्यू राहणार. ज्यावेळेस व्हाईल लूपला फाइंड आउट झालं की या ठिकाणी टेस्ट एक्सप्रेशनमध्ये कंडिशन फॉल्स झाली तर त्यावेळेस तुमचा जो कंट्रोल आहे तो डायरेक्टली लूपच्या बाहेर एक्झिट होणार. तर अशा प्रकारे व्हाईल लूपचं या ठिकाणी कन्स्ट्रक्शन आहे. तर मित्रांनो व्हाईल लूप फॉर लूप जे काय वर्किंग त्याचं सेम आहे, फक्त डिस्क्रिप्शन म्हणजे सिंटॅक्स किंवा डेफिनेशन मेथड वेगवेगळी असली तर वर्किंग सगळ्यांचं सेम असणार आहे. तर फॉर एक्झाम्पल बघू या ठिकाणी मी की लूपिंग या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलं आहे, n = 10, सम = 0, i = 1, while i is less than equal to n colon sum = sum plus i, प्रिंट द सम इज, त्याच्यानंतर मी सम व्हेरिएबलला कॉल केलं तर या ठिकाणी सम इज 55. आता मित्रांनो या ठिकाणी इनिशियलाइज व्हॅल्यू या ठिकाणी n ची व्हॅल्यू दिलेली 10 आणि सम नावाचा व्हेरिएबल डिफाईन केला त्याला इनिशियलाइज व्हॅल्यू केली मी 0 आणि आय जो आहे तो त्याची व्हॅल्यू मी दिलेली इनिशियल व्हॅल्यू 1. म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी 1 ते 10 अंकांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही कोणत्याही अंकाची बेरीज करू शकता, 1 ते 10, 10 ते 20 किंवा 1 ते 100, 150. तुम्ही कोणत्याही सिक्वेन्शियली नंबरची या ठिकाणी आपल्या ॲडिशन समेशन करता येते. तर या ठिकाणी यांची व्हॅल्यू 10 आहे. तर या व्हाईलमध्ये काय होणार, सुरुवातीला आयची व्हॅल्यू 1 इनिशियलाइज केली तर 1 इज लेस दॅन इक्वल टू n म्हणजे 10, तर कंडिशन ट्रू आहे. तर मग सममध्ये काय होणार, सम इक्वल टू समची व्हॅल्यू 0 इनिशियलाइज 0, आयची व्हॅल्यू काय असणार 1, म्हणजे या ठिकाणी 0 + 1 व्हॅल्यू ही समला अलोकेट झाली. पुन्हा कंट्रोल तुमचं पुन्हा तिथे जाईल. आता इथे ॲटोमॅटिकली काय होतं की याच्यामध्ये इन्क्रीमेंट होतं आणि इन्क्रीमेंट झाल्यानंतर या ठिकाणी जो लास्ट व्हॅल्यू यांची त्याला 10 फाइंड आउट झाली त्याच्यानंतर 11 फाइंड आउट झाल्यानंतर तो तुमचा लूप टर्मिनेट करणार. तर अशा प्रकारे या ठिकाणी आउटपुट बघायला भेटतं आपल्याला. समजे आहे तर या ठिकाणी 55 आहे. 1 ते 10 मध्ये मित्रांनो माहिती आहे 1 ते 10 मध्ये तुम्हाला ॲडिशन ही 55. तर अशा प्रकारे आपल्याला पायथॉनमध्ये कंट्रोल स्ट्रक्चरमध्ये डिसिजन स्टेटमेंट आणि लूपिंग स्टेटमेंट आपण बघितले आहेत. फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.